In today's lecture, we are going to discuss about the linked list. Introduction to linked list. Here आहे तुमची कम्प्युटरची मेमरी. कम्प्युटर मेमरी इज नथिंग बट द लॉन्ग टेप ऑफ बाईट्स, की ज्याच्यामध्ये प्रत्येक बाईटला हा स्वतःचा सेपरेट ॲड्रेस असणार आहे. आणि तुमच्या मेमरी मॅनेजमेंटचं जे मेमरी मॅनेजमेंट युनिट जो आहे तर त्याचं काम काय असतं, ती कम्प्युटरची जी मेमरी आहे त्या मेमरीला मॅनेज करायचं, म्हणजे कुठे डेटा स्टोअर करायचा, कशा पद्धतीने मेमरी अवेलेबल करून द्यायची, हे सगळं तुमचा मेमरी मॅनेजमेंट युनिट जो आहे तो बघत असतो. मग अकॉर्डिंगली आता फॉर एक्झाम्पल इथे मी जर घेतलं इंटिजर ए ऑफ 20, असं जर मी एक ॲरे डिक्लेअर केला ज्याची साईज आहे 20, तर तुमचा मेमरी मॅनेजर काय करतो की ह्या ए ॲरेसाठी कंटिग्युअस जे काही 20 साईजच्या ॲरेसाठी जे कंटिग्युअस 20 ब्लॉक्स अलोकेट करणार आहे, की ज्याच्यामध्ये त्याला 20 इंटिजर स्टोअर करायचे आहे. आणि ॲज वी नो तुमचा जो काही कम्प्युटर आहे त्या एका इंटिजर स्टोअर करण्यासाठी तो 2 बाईटची मेमरी जी आहे ती अलोकेट करत असतो. मग आता फॉर 1 इंटिजर इफ इट रिक्वायर्स 2 बाईट्स, मग ह्या ॲरेमध्ये आपण 20 इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. सो 20 इंटिजरसाठी तिथे मेमरी लागणार आहे 40 बाईट्सची. आणि तुमचा ॲरे जो आहे तो कंटिन्युअस मेमरी अलोकेशन करत असतो सगळ्या व्हॅल्यूजसाठी. मग अकॉर्डिंगली इथे काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल ही जर तुमची मेमरी आहे याच्यामध्ये 101 पासून जर तुमचा ॲड्रेस जो आहे तो स्टार्ट होत असेल, तर तुमच्या 20 इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी त्याला टोटल जी साईज लागणार आहे ती आहे 40 बाईट्सची. म्हणजे इथे 40 बाईट्समध्ये त्याचे टोटल 20 इलेमेंट स्टोअर होणार आहे. मग अकॉर्डिंगली इथे फर्स्ट इलेमेंट 2, म्हणजे टोटल जे आहे 101 पासून त्याला लागणार आहे 40 बाईट्सची मेमरी. म्हणजे इथे टोटल ही एवढी मेमरी जी आहे ती तुमच्या 40 बाईट्स हे ऑक्युपाय केले जातील. कशासाठी, तर ए ॲरे स्टोअर करण्यासाठी. मग इथे तुम्ही जे आहे व्हॅल्यूज त्याच्या ज्या काही असतील त्या स्टोअर करू शकता. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 अँड सो ऑन. ज्या काही असतील त्या व्हॅल्यूज इथपर्यंत तुमच्या स्टोअर होतील. 109 फॉर एक्झाम्पल आपण ही व्हॅल्यू घेतली, तर एवढ्या ज्या आहे 20 व्हॅल्यूज इथं स्टोअर होतील इन अ 40 बाईट्स मेमरी एरियामध्ये. आता या ठिकाणी ह्या ॲरेमध्ये जर अजून आपल्याला 2 इलेमेंट्स एक्स्ट्रा ॲड करायचे असतील, तर तुमच्या कंपायलरनी काय केलेलं असणार आहे, ज्यावेळेला ए ऑफ 20 साईजचा तुम्ही इंटिजर ॲरे डिक्लेअर केलं असेल त्याच वेळेला त्याला टोटल जी 40 बाईट्सची मेमरी आहे ती स्टॅटिकली त्याला अलोकेट केलेली असणार आहे. ह्या मेमरीला जर तुम्हाला एक्सटेंड करायचं तर तुमचा कंपायलर ते अलाउ करणार नाही आहे. म्हणजे फक्त तुम्हाला ह्या ए ॲरेमध्ये जर 2 इलेमेंट्स एक्स्ट्रा ॲड करायचे, तर त्या 2 एक्स्ट्रा इलेमेंट्ससाठी तुम्ही एक्स्ट्रा 22 एक्स्ट्रा जे 4 बाईट्स लागणार आहे, तर ते 4 बाईट्सची मेमरी तुम्ही एक्सटेंड करू शकत नाही. मग याच्यासाठी काय करावं लागणार आहे, जर 2 इलेमेंट्स एक्स्ट्रा ॲड करायचे म्हणजे अगेन तिथे तुम्हाला घ्यावं लागणार आहे इंटिजर ॲरे ऑफ 22 साईज. ओके, 22 साईजचा एक वेगळा ॲरे तुम्हाला डिक्लेअर करावा लागेल. आणि त्या 22 साईजच्या ॲरेसाठी जी लागणारे 44 बाईट्सची मेमरी असणार आहे, ही 44 बाईट्सचा फ्रेश ब्लॉक ऑफ मेमरी तुम्हाला अलोकेट करावं लागणार आहे. त्याच वेळेला तुम्ही एक्स्ट्रा 2 इलेमेंट्स जे आहे ते त्या ॲरेमध्ये स्टोअर करू शकता. म्हणजे ह्या 20 साईजच्या ॲरेमध्ये तुम्हाला 2 एक्स्ट्रा इलेमेंट्स तिथे स्टोअर करण्यासाठी अलाउज केलं जाणार नाही. तुमचा मेमरी मॅनेजर तिथे ते 2 इलेमेंट्स एक्स्ट्रा तिथे स्टोअर करू शकत नाही आहे. म्हणजे इथे काय झालं, मेमरी इनसफिशियंट झाली. मग त्याच्यासाठी अगेन तुम्हाला दुसरा ॲरे डिक्लेअर करावा लागणार आहे ज्याची साईज 22 तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे तुम्हाला फ्रेश ब्लॉक ऑफ 44 बाईट्सचा एक्स्ट्रा अलोकेट करावा लागेल आणि मग त्यामध्ये तुम्हाला ते 2 इलेमेंट्स जे आहे ते ॲड करता येतील. तर यावेळी हा झाला तुमच्या ॲरेचा एक ड्रॉबॅक, की याच्यामध्ये तुम्हाला मेमरी
जी आहे ती स्टॅटिक टाईमलाच अलोकेट करावं लागणार आहे. म्हणजे इन केस जर मेमरी इनसफिशियंट असेल, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा एलिमेंट स्टोअर करायचे असतील तर तुम्ही ते स्टोअर करू शकत नाही आहे. किंवा दुसरं, जर सपोज तुम्ही मेमरी एक्स्ट्रा 20 साईटची मेमरी अलोकेट केली आणि तुम्हाला त्यातले 5च जे इलेमेंट्स आहेत तेच तुम्हाला युटिलाइज करायचे किंवा 5 इलेमेंट्सच तुम्हाला त्या 20 साईटच्या ॲरेमध्ये स्टोअर करायचे, त्या केसमध्ये तुमची मेमरी जी आहे ती वेस्ट होणार आहे. म्हणजे जे काही 40 बाईट्सची मेमरी टोटल तुम्ही 40 बाईट्सचा जो फ्रेश ब्लॉक अलोकेट केलेला आहे त्यातले फक्त 10 बाईट्स अलोकेट तुम्ही यूज करताल आणि जे एक्स्ट्रा 30 बाईट्स आहेत ते 30 बाईट्स तुमचे अनयूज राहतील. म्हणजे यावेळी तुमचा ॲरे हा मेमरी युटिलायझेशन जे आहे ते इफिशियंट वेनी करत नाही आहे. मग ह्याच्यासाठी जर सपोज तुम्ही रँडमली आहे अलोकेटेड जिथं तुम्हाला जेवढी मेमरी मिळते, म्हणजे 2 बाईट्स स्टोअर करायचे, 2 बाईट्सचा एक इलेमेंट स्टोअर करायचं, तुम्हाला 2 बाईट्सची मेमरी मिळाली, तुम्ही तिथे तो इलेमेंट स्टोअर केला. अगेन दुसऱ्या 2 बाईट्सचा एक इंटिजर स्टोअर करायचा असेल त्याच्यासाठी अगेन सेपरेट मेमरी एरिया मिळाला, तिथे तुम्ही तो स्टोअर केला. तर यावेळी अनयूज जी स्पेस आहे, स्मॉल एरियाज जे आहेत ते पण तुम्हाला जर यूज करता येत असेल तर ते यूज करून जर तुम्हाला बेटर वेनी मेमरी युटिलायझेशन जर होत असेल तर ते करण्यासाठी जो सेकंड डेटा स्ट्रक्चर, म्हणजे जो ॲक्च्युअल आपण आज डिस्कस करणार आहोत, दॅट इज लिंक लिस्ट डेटा स्ट्रक्चर, तो त्यावेळी तुमची मेमरी मॅनेज करतो. मग यामध्ये फॉर एक्झाम्पल काय झालं, इथे आपण पाहूयात की एक इलेमेंट जर तुम्हाला यूज करायचं आहे की एक तुम्हाला 4 हा इंटिजर तुम्हाला स्टोअर करायचे आहे, तर 4नी काय केलं, 107 आणि 108 हे 2 ॲड्रेस लोकेशन जे आहे, ह्या 2 ॲड्रेस लोकेशनला तुमचा इलेमेंट 4 हा तुम्ही स्टोअर केला. 2 बाईट्स लागले एका इंटिजरसाठी, ते 4 बाईट्स 4नी 2 इंटिजर्स ऑक्युपाय केले आणि तिथे तो स्टोअर झाला. त्याच्यानंतर सपोज अजून एक इलेमेंट आपण घेतला, त्याला आपण म्हणूयात 6. हा 6 इलेमेंट्स अगेन इंटिजर इलेमेंट, 2 बाईट्सची त्याला रिक्वायरमेंट असेल, तो 116 आणि 117 ह्या मेमरी एरियामध्ये तो स्टोअर झाला आहे. त्याच्यानंतर अजून एक सपोज आपण घेतला नेक्स्ट इलेमेंट, तो असेल तुमचा 8. त्या 8 इलेमेंटसाठी पण तुम्ही आपण 1 to 4 आणि 1 to 5 हे जे मेमरी लोकेशन्स आहेत ते आपण यूज केले. आता इथे काय केलं आहे, हे 4, 6 आणि 8 हे डायव्हर्सली स्टोअर झालेले आहे, कुठेही कंटिन्युअस मॅनरमध्ये हे इलेमेंट स्टोअर झालेले नाही आहे, जसे की ॲरेमध्ये स्टोअर केले होते त्यावेळी हे रँडमली आपण स्टोअर केलेले. मग आता हे रँडमली जे स्टोअर्ड इलेमेंट्स आहे, म्हणजे इथे त्यांनी फक्त 2 बाईट्स ऑक्युपाय केले, इथे त्यांनी परत त्याचे सेपरेट 2 बाईट्स ऑक्युपाय केले आणि इथे पुन्हा सेपरेट 2 बाईट्स ऑक्युपाय केले. आता ह्यांना जर आपल्याला एकत्र आणायचं आहे, म्हणजे जसा हा 4 आहे, 4, 6 आणि 8 यांना जर आपल्याला एकमेकांशी लिंक करायचे, म्हणजे जसं इथे 10 नंतर सेकंड इलेमेंट होता 20, 20 नंतर नेक्स्ट इलेमेंट होता 30, 30 नंतर 40 होता, हे जे कंटिन्युअस इलेमेंट्स होते त्याच वेळी तुम्हाला 4, 6 आणि 8 यांना जर मॅनेज करायचं आहे, तर हे मॅनेज करत असताना हा 4 सेपरेटली स्टोअर्ड आहे, 6 सेपरेटली आणि 8 सेपरेटली. आता हे सेपरेट जे स्टोअर झालेले ह्यांची जी काही तुम्हाला ऑर्डर आहे ती जर मॅनेज करायची असेल तर ती ऑर्डर आपण लिंक थ्रू मॅनेज करू शकतोय. आणि ती लिंक म्हणजेच काय असणार आहे आपली, ही लिंक जी आहे इट इज नथिंग बट द ॲड्रेस ऑफ नेक्स्ट इलेमेंट, म्हणजे तुमचा ॲड्रेस जो आहे नेक्स्ट इलेमेंटचा ह्याच्या ॲड्रेस पार्टमध्ये स्टोअर केलेला असेल. म्हणजे 4 हा जर तुमचा फर्स्ट इलेमेंट आहे तर 4 नंतर नेक्स्ट इलेमेंट कुठला आहे, तर 4 नंतर तुमचा नेक्स्ट इलेमेंट काय, 6 आहे. मग 6 कुठल्या ॲड्रेसला स्टोअर आहे, 116. मग 116 हा जो 6चा ॲड्रेस आहे तो तुमच्या ह्या 4च्या नंतर इथे स्टोअर केला आहे तुम्ही. म्हणजे ह्याच्यावरून काय समजते, 4 नंतरचा जो नेक्स्ट इलेमेंट आहे तो तुम्हाला कुठे फाउंड होणार आहे, 116 ह्या ॲड्रेस लोकेशनला. त्यानंतर 6 हा जो इलेमेंट आहे, 6 ह्या इलेमेंट नंतर नेक्स्ट इलेमेंट आपल्याला विजिट करायचं आहे किंवा नेक्स्ट इलेमेंट आहे 8, तर 8 हा कुठल्या ॲड्रेस लोकेशनला फाउंड होतो आहे, 1 to 4. तर 1 to 4 ही याची जी काही ॲड्रेस लोकेशन आहे ते आपण इथे ॲड्रेस पार्टमध्ये स्टोअर केलं. म्हणजे 6 नंतर नेक्स्ट इलेमेंट कुठला असणार आहे तुमचा 8 हा कुठे फाउंड होणार आहे, तर त्याचा ॲड्रेस लोकेशन आहे 1 to 4. आता 8 नंतर कुठलाच इलेमेंट नाही आहे म्हणून आपण इथे याला नल म्हणूयात, त्याच्या ॲड्रेस पार्टमध्ये एम्प्टी ठेवायचं आहे, कारण 8 हा सपोज लास्ट इलेमेंट आहे तर त्याचा ॲड्रेस पार्ट एम्प्टी असेल. आता त्यामध्ये पहिला इलेमेंट कुठे फाउंड होतोय, तर पहिला इलेमेंटचा ॲड्रेस होल्ड करण्यासाठी इथे पुन्हा एक हेड पॉइंटर असेल.
हेड पॉइंटर किंवा त्याला तुम्ही काही ठिकाणी लिस्ट असं लिस्ट पॉइंटर म्हणूनही त्याला म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये हा स्पेशल टाईपचा पॉइंटर असेल ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या लिंक लिस्टचा किंवा हे जे फर्स्ट नोड असणार आहे त्या फर्स्ट नोड किंवा फर्स्ट एलिमेंटचा ॲड्रेस त्याच्यामध्ये होल्ड केलेला असेल. तो आहे सपोज 107. तर अकॉर्डिंगली 107 या लोकेशनला म्हणजे हेड पॉइंटर थ्रू हेड ॲड्रेस थ्रू तुम्ही जर गेला तर 107 ह्या लोकेशनला तुम्हाला 4 फाउंड होतोय. 4च्या ॲड्रेस पार्टमध्ये 116 दिलं आहे तर 116ला 6 हा एलिमेंट फाउंड होतोय. 6च्या ॲड्रेस लोकेशनला 1 to 4 दिलं आहे तर त्या ॲड्रेस लोकेशनला 8 फाउंड होतोय. तर यावेळी सिक्वेन्शियल मॅनरमध्ये इथे 4 त्याच्यानंतर 6 आणि 8 हे तुम्ही ऑर्डर्ड केलेत. मग हे जे ऑर्डरिंग आहे ह्या ऑर्डरिंगलाच आपण जनरली म्हणतो लिंक लिस्ट. हा जो डेटा स्ट्रक्चर म्हणजे याच्यामध्ये 4 जो स्टोअर झाला आहे हा एक नोड रिप्रेझेंट करतोय. ह्या नोडमध्ये काय की 4 हा त्याचा डेटा आहे आणि 116 हा त्याच्या नेक्स्ट नोडचा ॲड्रेस आहे. सेम वेनी 6 हा तुमचा डेटा आहे या नोडमध्ये आणि 6च्या नंतरची जी नेक्स्ट जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे ॲड्रेस तो नेक्स्ट नोडचा म्हणजे तुमच्या 8 या नोडचा ॲड्रेस आहे. आणि 8 नंतर कुठलाही नाही आहे तुमचा नेक्स्ट एलिमेंट नाहीच आहे त्याच्या पुढे तर त्याच्या ॲड्रेस पार्टमध्ये आपण काय घेतले नल घेतले. मग ह्याचं ॲडव्हान्टेज काय झालं इथे की तुम्हाला ह्याच्यासाठी 3 एलिमेंट स्टोअर केले तुम्ही इथे 4, 6 आणि 8. पण हे 4, 6 आणि 8 हे 3 इंटिजर स्टोअर करण्यासाठी कुठेही तुम्हाला सिक्वेन्शियल मेमरीची गरज पडली नाही आहे. म्हणजे 3 जे काही तुमचे हे जे 3 एलिमेंट्स आहेत 4, 6 आणि 8 हे 3 इंटिजर स्टोअर करण्यासाठी जे तुम्हाला टोटल 6 बाईट्सची मेमरी लागणार होती ते 6 बाईटचा एक सेपरेट ब्लॉक तुम्हाला नाही मिळाला. इथे 2 बाईटचे सेपरेट 3 ब्लॉक्स मिळालेले म्हणजे 3 सेपरेट ब्लॉकमध्ये तुम्ही हे एलिमेंट्स स्टोअर केलेले आहे. पण त्यांची ऑर्डरिंग जी आहे त्यांचा जो सिक्वेन्स आहे युझिंग द लिंक तुम्ही मॅनेज केलेला आहे. मग हा जो काही लिंक थ्रू तुम्ही मॅनेज करतायत हे सगळं ह्यालाच आपण म्हणतोय लिंक लिस्ट की ज्याच्या थ्रू तुम्ही एलिमेंट्सचं ऑर्डरिंग मेंटेन करताय आणि ते जे ऑर्डरिंग आहे नोडमध्ये एलिमेंट्स रिप्रेझेंट केलेले आणि युझिंग द लिंक ते ऑर्डरिंग तुम्ही तिथे मॅनेज केलेलं आहे म्हणून ह्याला म्हटलं जातं लिंक लिस्ट. मग आता या ठिकाणी काय होणार आहे ह्याचं जे स्ट्रक्चर आपल्याला डिक्लेअर करायचं किंवा याच्यासाठीचा डेटा टाईप ज्यावेळेला आपण डिक्लेअर करणार आहोत त्यावेळेला लक्षात घ्या जसं आपण एक इंटिजर एलिमेंट जर तुम्ही घेतलेला असेल ह्या एसाठी जर तुम्हाला पॉइंटर घ्यायचा आहे तर आपण काय केलं आहे पॉइंटर असा व्हेरिएबल डिक्लेअर केला. म्हणजे सपोज इंटिजर ए डिक्लेअर केलेला आहे. एचं लोकेशन सपोज आहे इथे 101. 101ला तुम्ही एखादी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे 10 ही व्हॅल्यू जर तुम्ही तिथे स्टोअर केलेली आहे आणि ह्या एला पॉईंट करणारा पॉइंटर जर तुम्ही घेणार असाल तर एला पॉईंट करणार ए इज अ टाईप ऑफ इंटिजर अँड इंटिजर टाईपच्या व्हेरिएबलला पॉईंट करणारा पॉइंटर घ्यायचा आहे तर त्याचा डेटा टाईप आपण काय डिक्लेअर केलेला इथे ऑब्व्हियसली इंटिजर. म्हणजे इथे PTR हा जो पॉइंटर आपण घेतला आहे ह्या PTRमध्ये आपण काय करतोय ॲड्रेस ऑफ ए म्हणजे एचा ॲड्रेस काय आहे तो 101 आपण स्टोअर करतोय. मीन्स इन शॉर्ट PTR इज अ पॉइंटर विच इज पॉइंटिंग टू अ व्हेरिएबल ए विच इज ऑफ टाईप इंटिजर. म्हणून इथे PTRचा डेटा टाईप आपण काय घेतला आहे इंटिजर टाईपचा पॉइंटर आहे. का कारण PTR ज्याला पॉइंट करतोय तो कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आहे इंटिजर टाईपचा व्हेरिएबल. म्हणून इथे पॉइंटर डिक्लेअर करत असताना त्याचा जो डेटा टाईप आपण घेतोय त्याचा जो टाईप आपण मेन्शन करतो तो इम्पॉर्टंट असतो. मग आता या ठिकाणी आपण हे वेगवेगळे जे नोड जो इथे रिप्रेझेंट होणार आहे तर हे जे नोड्स आपण रिप्रेझेंट करणार आहे तर त्या नोडचं रिप्रेझेंटेशन कसं होणार आहे त्याच्यासाठी आपल्या लिंक लिस्टचं स्ट्रक्चर असं असेल स्ट्रक्ट नोड. या नोडमध्ये फर्स्ट जो पार्ट आहे तो तुमचा डेटा पार्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली डेटा स्टोअर करतात म्हणून आपण इथे इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर करणारा इंटिजर डेटा घेतला. आता इथे ह्या नोडमध्ये पहिला जो डेटा आहे तो काय आहे तुमचा इंटिजर टाईपचा आहे. पण जो नेक्स्ट पार्ट आहे हा काय आहे त्याच्याच टाईपच्या त्याच्याच सारखा एक नोड रिप्रेझेंट झाला आहे आणि त्या नोडला पॉईंट करणारा तो पॉइंटर आहे. म्हणजे हा कुठल्या टाईपचा पॉइंटर असणार आहे तुमचा स्ट्रक्ट टाईपचा पॉइंटर असणार आहे. म्हणजे इथे तुमचा डेटा टाईप काय झाला स्ट्रक्ट नोड हा काय झाला तुमचा डेटा टाईप. स्ट्रक्ट नोड ह्या डेटा टाईपमध्ये काय आहे 2 पार्ट येतात. एक म्हणजे काय त्याचा डेटा पार्ट आहे दुसरा म्हणजे त्याचा ॲड्रेस पार्ट आहे. मग डेटा पार्ट कुठला आहे तुमचा
इंटिजर डेटा या डेटा टाईपने डिक्लेअर केलं. मग आता त्याचा ॲड्रेस पार्ट कसा असणार आहे, ॲड्रेस कसा असणार आहे, कुठल्या टाईपचा आहे तो, कुठल्या टाईपच्या पॉइंटरला पॉईंट करतोय, तर स्ट्रक्ट नोड टाईपच्या. म्हणून मग स्ट्रक्ट नोड टाईपचाच आपण इथे घेतला पॉइंटर. आता ह्या पॉइंटरला आपण नेक्स्ट पॉइंटर म्हणूया, बिकॉज इट इज पॉइंटिंग टू द नेक्स्ट नोड, म्हणून आपण ह्याला म्हटलं नेक्स्ट पॉइंटर स्टार नेक्स्ट. तर यावेळी स्ट्रक्ट नोड हा डेटा टाईप घेतला आपण. ह्या डेटा टाईपमध्ये आपण घेतलं आहे एक तुमचा इंटिजर टाईपचा व्हेरिएबल त्यामध्ये स्टोअर होतो आहे, आणि दुसरा त्याचा जो काही पॉइंटर पार्ट आहे, ॲड्रेस पार्ट आहे, तो ॲड्रेस पार्ट हा कुठल्या टाईपचा आहे, तो त्याच्यासारख्या दुसऱ्या नोडला पॉईंट करतो आहे, म्हणून त्याचा डेटा टाईप अगेन आपण काय घेतला आहे, स्ट्रक्ट नोड स्टार नेक्स्ट. यावेळी आपण त्याचा डेटा टाईप जो आहे तो डिक्लेअर केला. तर हे झालं तुमचं नोडचं किंवा लिंक लिस्टचं डेटा स्ट्रक्चर. लिंक लिस्टचं डेटा स्ट्रक्चर, स्ट्रक्ट नोड, इंटिजर डेटा पार्ट, स्ट्रक्ट नोड स्टार नेक्स्ट, म्हणजे ह्या टाईपच्याच डेटाला पॉईंट करणारी लिंक, म्हणून स्टार नेक्स्ट, पॉइंटर टू नेक्स्ट. हा झालं तुमचं स्ट्रक्चरचं डिक्लेरेशन. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की लिंक लिस्ट काय आहे तुमची. लिंक लिस्ट इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ नोड्स. काय आहे ते, नोड्सचं कलेक्शन आहे. बट व्हॉट एक्झॅक्टली नोड इज हिअर, अ नोड इज नथिंग बट द here node is a container where it contains data and address of next node. म्हणजे दोन पार्ट आहे तुमच्या नोडमध्ये, एक म्हणजे डेटा पार्ट आहे आणि दुसरा आहे तुमचा ॲड्रेस पार्ट जो नेक्स्ट नोडला पॉईंट करत असतो. तर यावेळी ही झाली लिंक लिस्ट. मग आता लिंक लिस्टमध्ये नेमकं काय होणार आहे, लिंक लिस्टच्या थ्रू जर तुम्हाला ट्रॅव्हल्सिंग करायचे तर इथे तुम्हाला सिक्वेन्शियल ॲक्सेसच पॉसिबल आहे, कारण तुम्ही रँडमली कुठेही जम्प करू शकत नाही. की तुम्हाला जर सपोज 4 वरून 8ला जायचे तर 4 to 8 ट्रॅव्हल करण्यासाठी तुम्हाला 4च्या थ्रू 6लाच जावं लागणार आहे, बिकॉज यू डोंट नो द ॲड्रेस ऑफ 8. 8चा ॲड्रेस कोणाला माहिती आहे, 6 या नोडला माहिती आहे, म्हणजे या नोडला माहिती आहे. मग या नोडपर्यंत जाण्यासाठी 4च्या थ्रू तुम्हाला जावं लागेल. 4च्या थ्रू 4कडे नेक्स्ट नोडचा म्हणजे 6 या नोडचा ॲड्रेस आहे. याच्यावरून तुम्ही 6 या नोडला गेले, 6च्या नोडमध्ये त्याच्या नेक्स्ट नोडचा म्हणजे 8चा ॲड्रेस आहे. अकॉर्डिंगली तुम्ही काय करणार, इथे सिक्वेन्शियल ॲक्सेसच पॉसिबल. बट इन केस ऑफ ॲरे अ रँडम ॲक्सेस इज पॉसिबल, कारण ॲरेच्या केसमध्ये तुम्हाला जर बेस ॲड्रेस माहिती असेल तर बेस ॲड्रेसवरून डायरेक्टली कुठल्या नंबरचा किंवा कुठल्या इंडेक्सचा इलेमेंट तुम्हाला ॲक्सेस करायचे आहे, त्या इंडेक्सचा ॲड्रेस तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता आणि त्या ॲड्रेसला जाऊन तुम्ही ते लोकेशन किंवा त्या ॲड्रेसचा जो इलेमेंट आहे तो तुम्ही पॉईंट आउट करू शकता. म्हणजे रँडमली तुम्ही कुठलाही इलेमेंट ॲरेमध्ये ॲक्सेस करू शकता. बट लिंक लिस्ट प्रोव्हाइड ओनली द सिक्वेन्शियल ॲक्सेस. इथे रँडम ॲक्सेस तुम्हाला करता येणार नाही. त्याच्यानंतर ॲरेच्या केसमध्ये तुम्हाला जर इन्सर्शन डिलिशन टाईपचे ऑपरेशन जर करायचे असतील तर ते इन्सर्शन डिलिशन जे आहे ते टाईम कन्झ्युमिंग ऑपरेशन्स आहे. कारण काय होतं, एक जर इलेमेंट तुम्हाला ॲड करायचं आहे तर ते ॲड करत असताना तुम्हाला त्याच्या पुढचे सगळे इलेमेंट शिफ्ट करावे लागतील. म्हणजे जर सपोज तुम्ही सेकंड नंबरला एक नवीन इलेमेंट ॲड केला तर सेकंड नंबरपासून पुढचे जे इलेमेंट आहे ते तुम्हाला एक एकने शिफ्ट करावे लागतील नेक्स्ट पोझिशनला. आणि हे जर तुम्हाला एखादा इलेमेंट तुम्ही ॲरेमधला डिलीट केला, रिमूव्ह केला, तर जो रिमूव्ह केलेला इलेमेंट आहे त्याच्या पुढचे एक एक इलेमेंट जे आहे ते सगळे इलेमेंट तुम्हाला पुन्हा शिफ्ट करावे लागतील, एक घर मागे किंवा एक पोझिशन मागे तुम्हाला शिफ्ट करावं लागेल. बट इन केस ऑफ लिंक लिस्ट इन्सर्शन आणि डिलिशन हे जे ऑपरेशन्स आहेत ते तुम्ही इझिली परफॉर्म करू शकता. कुठेही इन्सर्शन डिलिशन जर करायचं असेल तर तुम्हाला रँडमली ज्या लोकेशनला तुम्हाला मिळणार आहे मेमरी जिथे अवेलेबल होईल ती मेमरी अवेलेबल तुम्ही करता आणि फक्त तिथे तुम्हाला पॉइंटर्स मॅनेज करायचे. मग एक्झॅक्टली इन्सर्शन डिलिशन हे जे ऑपरेशन आहे ते लिंक लिस्टमध्ये इझिली कसे होणार आहे आणि फास्ट वेनी कसं केलं जाणार आहे, मेमरी युटिलायझेशन प्रॉपर वेनी कसं होतं हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू.